गुड मॉर्निंग फ्रेंड्स. सकाळी साधारण 6:45 झालेले आहेत आणि मी आत्ता अहिल्यादेवी संगम घाटावर उभा आहे. हे जर बोर्ड दिसत असेल तुम्हाला, तो अहिल्यादेवी संगम घाट आहे. जर पाहिलं तर आपल्याला सिव्हिल कोर्ट मेट्रो स्टेशन दिसतं आहे. ही आपली मेट्रो ही अशी मागे इकडे अशी रामवाडीकडे गेलेली आहे. इकडे पुढे अशी रामवाडीकडे गेलेली आहे ना. हे मागे जर दिसत असेल तर ते सिव्हिल कोर्ट मेट्रो स्टेशन. आणि हे समोर जे आपण पाहतोय तो मुळा मुठा नदीचा संगम. पण इकडे ती वाहतूक जी चालली आहे तिथे आपण जाण्याचा प्रयत्न करूयात. व्हिजिबिलिटी अतिशय कमी आहे. त्यातल्या त्यात आता तरी थोडाफार जरा बरं दिसायला लागलं आहे. अदरवाईज मी घरून निघताना तर काहीच व्हिजिबिलिटी नव्हती. म्हणजे झिरो व्हिजिबिलिटी असले होती असं म्हटलं तरी चालेल, कारण साधारण 15-20 फुटापर्यंत काहीच दिसत नव्हतं. हा संगम अजून आपण पलीकडे म्हणजे तर जाणारच आहोत, पण दुसऱ्या बाजूने पाहण्याचा प्रयत्न करूयात. तसं तर आज थंडी खूपच कमी आहे, पण व्हिजिबिलिटी तर जे धुकं भरपूर पडलेलं आहे. ही मेट्रो जी आहे ती चालली आहे वनाजकडे. हा पहा संगम घाट. आणि अलीकडे जी कामं चाललेली आहेत ती नदी सुधार प्रकल्प, तो कुठपर्यंत झालेला आहे आपण पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. पण मी अलीकडे जे दाखवतोय किंवा व्हिजिबिलिटी किती कमी आहे ते तुम्हाला जाणवत असेल. पहा आत्ता तरी थोडंफार दिसायला लागलं आहे. ह्याच्या थोड्या वेळापूर्वी काहीच दिसत नव्हतं. आणि धुकं भरपूर पडलेलं आहे. किती धुकं पडलेलं आहे ते आपल्याला थोडंसं जाणू शकेल. पहा इनफॅक्ट तशी थंडी काहीच नाही आहे. इवन आपण स्वेटर जरी घातलं नाही तरी चालू शकेल इथपर्यंत, इतकी कमी थंडी आहे. पण धुकं फारच आहे. खरं तर काल काहीच नव्हती थंडी, आज कालच्यापेक्षा थोडीशी जास्त आहे. आणि हे मागे आपण मुंबई पुणे रस्ता पाहतो आहे, तो समोर मागच्या बाजूला आहे ते सिव्हिल कोर्ट मेट्रो स्टेशन. आणि आपण आता पलीकडे जाऊयात, म्हणजे संगमवाडीकडेच्या दिशेने जाऊयात. या नदीवरच्या वाफा पहा किती हॉरिबल दिसत आहेत. आता ह्याच्या पुढे आपण संगमवाडीच्या दिशेने म्हणजे पलीकडे जाऊयात आणि तिथपासून बन गार्डन ब्रिजकडे जाण्याचा प्रयत्न करूयात. हा संगम घाट प्रॉपर मुळा मुठा नदी, समोरून आलेली मुठा नदी आणि हा संगम झालेला आहे मुळा मुठाचा संगम. हा मुळा मुठाचा संगम. म्हणजे आपण जे आत्ता उभा आहोत त्या मुळा नदीवर उभा आहोत आणि पलीकडनं मुठा नदी. आलोत आपण अलीकडे, समोर आपली मेट्रो. आणि आता संगम घाटावर जसं मी म्हटलं तसं संगमवाडीच्या दिशेने मी आलेलो आहे. ही आपली मुळा नदी, ती समोरून आलेली मुठा नदी आणि हा इथे झालेला संगम. समोर आपल्याला दिसतंय ते इंजिनिअरिंग कॉलेज. ही मुळा नदी. आणि आपण आत्ता नदी पुनरुज्जीवन प्रकल्पावर आलेलो आहे. तो हा जो संगम मी पुन्हा दाखवतोय. आणि माझ्या मागे जी कामं हे पाही इथपर्यंत अशी कामं चाललेली आहेत आणि बराच हे प्रोसेसमध्ये आहे. खरं तर आत्ता सकाळी 7 वाजून झालेली आहेत, पण व्हिजिबिलिटी पहा किती आहे. आणि सूर्योदयाचा तर मागमूसही नाही आहे. आणि आपण आत्ता जे पाहतो ते नदी पुनरुज्जीवन प्रकल्पातली संगमवाडीच्या जवळ झालेली कामं.
नदीच्या पलीकडे ज्या पात्र समोर तर खूपच कमी काम झालेलं दिसतं आहे आणि इकडे बऱ्यापैकी काम झालेलं आहे. आता ह्या दिशेने आपण पुढे ह्या दिशेने सरळ गेलो तर आपण बन गार्डनकडे पोहोचू आणि आपण बन गार्डनकडे जाण्याचा प्रयत्न करूयात. मध्ये आपल्याला नाईक बेट दिसेल. व्हिजिबिलिटी इतकी कमी आहे, मला शंका आहे माझ्या व्हिडिओमध्ये दिसेल की नाही ते. आपण ह्या दिशेने जर पुढे जात राहिलो तर बन गार्डनकडे जाऊयात. चला तर जाऊयात पुढे. इथपासून अशी संगमवाडीकडनं जी कामं चाललेली आहेत तर त्याचं स्टेटस असं आहे. हे पाहे, हे असं पुढे बन गार्डन, तिथून कल्याणी नगर आणि पुढे मुंडव्यापर्यंत असं कडेकडेनी नदी पुनरुज्जीवन प्रकल्प चालू आहे. हा शेजारी आहे तो संगमवाडी मेन हायवे. आपण ह्या दिशेने असं पुढे निघालो म्हणजे बन गार्डनच्या दिशेने. आपण असं पुढे जसं येतो आहे तशी पहा ही कामं खूप चांगल्या प्रकारची झालेली आहेत, म्हणजे प्रगतीपथावर आहेत. आणि मागे जर पाहिलं आपण मागून आलो आहोत आणि पुढे आपण असं बन गार्डनकडे. ते समोर जे दिसतं आहे ते नाईक बेट आणि ह्या दिशेने आपण पुढे जाऊयात. तर माझी स्कूटर बऱ्यापैकी या रस्त्याने जाऊ शकते. आता ती कुठपर्यंत जाते ते आपण पाहण्याचा प्रयत्न करूयात. चला तर हे आपण आता साधारण नाईक बेटापर्यंत पोचलो आहे. हे समोर जे दिसतं आहे ते नाईक बेट. तर नाईक बेटाच्या पलीकडनं आपल्या नदीचं एक पात्र गेलेलं आहे आणि हे अलीकडचं पात्र. व्हिजिबिलिटी पहा किती कमी आहे. जवळपास 7:30 व्हायला आलेत सकाळचे. इनफॅक्ट एक्झॅक्टली झालेत किती 7:30 व्हायला आले नव्हे, 7:31 झालेली आहेत. तरीसुद्धा एवढी व्हिजिबिलिटी आहे. आणि आपण ह्या दिशेने निघालो आहेत बन गार्डनकडे. आणि हे संगम घाटावर इथपर्यंत कामं झालेली आहेत. तर आपली स्कूटर तर व्यवस्थित जाऊ शकते. हे पाहिजे अशी. आणि ही जी कामं आपण पाहतो आहे ते नदी पुनरुज्जीवन प्रकल्प, मुळा मोठा नदी पुनरुज्जीवन प्रकल्प. चला तर जाऊयात पुढे अजून, म्हणजे बन गार्डनच्या दिशेने. तर बन गार्डनच्या दिशेने निघालो आहे आपण, पण माझी स्कूटर कुठपर्यंत पोहोचेल मला कल्पना नाही आहे. पण आपण जाण्याचा प्रयत्न करूयात. आणि असं मागून आलो आहे तर मागे पाही एवढी अशी कामं झालेली आहेत. आणि आपण असं बन गार्डनच्या दिशेने निघालो आहे. चला तर आपण निघालो आहे खरं बन गार्डनच्या दिशेने. ही कामं अशी पाहत पण आता पुढे काय रस्ता दिसत नाही आहे, म्हणजे माझी स्कूटर काही जाऊ शकणार नाही पुढे. हे समोर दिसते आपल्याला ते नाईक बेट. आणि आपण आत्ता ही जी कामं आहेत ते असं संगमवाडीकडनं आलेलो आहेत. भरपूर प्रमाणात काम झालेलं आहे. आणि मागे आपल्याला असं मागच्या बाजूला आपण गेलो तर बन गार्डनकडे जाऊ. असं ह्या दिशेने आपण बन गार्डनकडे जाऊ शकतो. पण इनफॅक्ट माझी स्कूटर तर आता असे कामं चालले आहेत त्यामुळे जाता येणार नाही. मला हा व्हिडिओ इथं स्टॉप करावा लागणार आहे. तर पुढे काही आपली 2 व्हीलर तर जाणार नाही आहे माझी. आणि आपण तोपर्यंत ही नदी पुनरुज्जीवनाची कामं पाहत. हे समोर आपल्याला दिसतं आहे ते नाईक बेट. तो समोर संगमवाडीचा रस्ता. आणि आपण असं पुढे निघालो आहेत बन गार्डनच्या दिशेने. असं ही कामं ही नदी पात्रातली पाहायचं म्हटलं
आता अजून इथे झाडं लावायचीच कामं चाललेली आहेत. अजून इथं झाडं लावली जातील. विजिबिलिटी पहा किती कमी आहे ते. मला शंका आहे खरं हे व्हिडिओमध्ये दिसेल की नाही ते. समोरचं काहीही दिसत नाही. पहा पलीकडे इतकं धुकं पसरलेलं आहे. नाईक बेट तर नेकेड आईने सुद्धा इतकं दिसतं आहे आणि व्हिडिओमध्ये तर मला नाही वाटत जास्त दिसेल म्हणून. हे पाहता असं मागून जर आलो आहे तर मागचं आपल्याला काही दिसायचं बंद झालेलं आहे. आणि असं इकडे पुढे मागच्या बाजूने आपण सरळ गेलो तर बन गार्डनकडे जाऊ शकतो. इकडे असं सरळ सरळ आपण गेलो तर बन गार्डनकडे पोचू. तो चॅनल लाईक करा, चॅनल शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू. गॉड ब्लेस ऑल ऑफ यू.